मुंबई गोवा महामार्ग जवळपास 17 वर्ष उलटली तरी हा महामार्ग अजून अपूर्णच आहे। पण धक्कादायक बाब ही की महामार्ग अर्धवट असताना सुद्धा रायगडमध्ये टोल उभारून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवासी संतापलेत। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। महामार्ग अर्धवट पण टोल वसुली सुरू। मुंबई गोवा हायवेवर चाललंय काय? टोल वसुलीमुळे प्रवाशांचा संताप। गेली 17 वर्ष रखडलेला हा मुंबई गोवा महामार्ग आज पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल असं म्हणता म्हणता 17 वर्ष उलटली। तरीही महामार्गाचं काम अद्याप 100% पूर्ण झालेलं नाही। अनेक पूल, सर्व्हिस रोड, बायपास यांची कामं अजूनही सुरूच आहेत। पण असं असलं तरी प्रशासनानं मात्र प्रवाशांना आणि स्थानिकांना एक मोठा धक्का दिला। रायगडच्या खारपाडा इथं टोल उभारून प्रशासनानं टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला की ह्या रस्त्याचा टोटल एस्टिमेट किती आहे आणि मग याला एक्स्ट्रा क्लेम किती दिला याची चौकशी झाली पाहिजे। हे जनतेचे टॅक्सचे पैसे आहेत, त्या टॅक्समधून तुम्ही हा रस्ता बनवताय। मग अशा वेळी याची चौकशी झाली पाहिजे। आज अनेक ठिकाणी 2-2, 3-3 तास माणगाव साईडला ट्रॅफिक जॅम्स होतात। त्याच्यामुळे ही एक प्रकारची चेष्टाच केली आहे लोकांची। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की जोपर्यंत रस्ता पूर्ण खऱ्या अर्थाने पूर्णपणे पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल चालूच केला नाही पाहिजे। आज माणगाव बायपास झालेला नाहीये, आज इंदापूर बायपास झालेला नाहीये, आज रोहा येथील रस्ता अर्धवट आहे आणि कोकणात जाताना असंख्य ट्रॅफिकला सामोरं जावं लागत आहे। तरी देखील हे नालायक सरकार या ठिकाणी टोल वसूल करून सर्वसामान्यांना त्रास द्यायचं काम करत आहे। सध्या या महामार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। अशा परिस्थितीत टोल वसुली सुरू केल्यानं प्रवासी आणि स्थानिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येतोय। कल भी मैंने जब जा रहा था यहाँ पे रुका के टोल ले रहे हैं सबसे, ये गलत है ना। पहले पूरा काम पूरा नहीं हुआ, आप कैसे टोल ले रहे हो? तकलीफ वाला काम है ये, आप पहले कीजिए उसके बाद ले लीजिए। अत्यंत दयनीय अवस्थेतल्या याच्यामध्ये टोल का आम्ही का भरायचे? महागड्या सगळ्याच गोष्टी, सगळं महाग, युद्धाची झळ या टोल नाक्यांच्या पायी सगळा त्रास होतो। शिवाय वाहतूक कोंडी आहेत ती चुकलेली नाही। या महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या कामांवर एक नजर टाकूया। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे उड्डाणपूल, कोलाड उड्डाणपूल, माणगाव बायपास, इंदापूर बायपास आणि अनेक सर्व्हिस रस्ते अद्यापही अर्धवट स्थितीत आहेत। आम्ही सगळेच त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत की काम 100% पूर्ण होईपर्यंत त्या संदर्भामध्ये टोल हा आकारण्यात येऊ नये। आणि त्यातही जे कोकणवासी आहेत, रायगड असो किंवा इथून जाणारे जे कोकणवासी आहेत यांना त्या टोलमध्ये जेव्हा केव्हा तो सुरू होईल, म्हणजे खरं तर आता काम पूर्ण झालेलं नसताना तो टोल सुरू करणंच हेच खरं तर रायगडवासी किंवा कोकणवासियांवर अन्यायकारक राहील। अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आतापर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याची आश्वासनं दिली आहेत। आता हा प्रकल्प जो आहे हा तुकड्यामध्ये 11 पॅकेजेसमध्ये आहे। 2 पॅकेजेसमध्ये अजूनही गडबड सुरू आहे। मी वैतागलो या मुंबई गोवा रस्त्याकरता। त्यामुळे जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत मुंबई गोवा या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असा विश्वास तुम्हाला देतो। पण असं असलं तरी हा महामार्ग अजूनही अर्धवटच आहे। एकीकडे आपण बघितलं तर 17 वर्षांपासून या महामार्गाचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना अनेक भागांमध्ये रखडलेले प्रकल्प आहेत। त्यामधून होणारी वाहतूक कोंडी, या वाहतूक कोंडीत अडकलेला प्रवासी अजूनही या मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याची वाट बघतोय। अशातच आज सरकारनं घेतलेल्या या महामार्गावरील टोल सुरू करण्याचा निर्णय, आता या निर्णयाला कितपत पाठिंबा मिळतोय हे पाहणं देखील आता महत्त्वाचं राहणार आहे। गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड।